सगळ्यांना नमस्कार. आठवी मॅथ्स विद्याशक्ती क्लासला सगळ्यांना नमस्कार है. तो हे आमचं फर्स्ट मॅथ्स क्लास आहे. तो आम्हाला लई खुश व्हायलंय. आम्ही लई अभिनंदन है महाराष्ट्राची ऑफिशियल्सला, स्कूल्सला, कोऑर्डिनेटर्सला आणि सगळ्यांना स्टुडंट्सला की आम्हाला हे अपॉर्च्युनिटी मिळले की सगळ्यांना ऑनलाईन द्वारा तुम्हाला अ, आम्ही शिक्षा द्यालो म्हणून. सो we hope that everybody cooperate with us and make this initiative a successful one. So आता आम्ही पार्ट 2 च फर्स्ट चॅप्टर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. येस. तो आता आम्ही स्टार्ट करू आपण. सो लास्ट इयर तुम्ही एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स ते तुम्ही लर्न केलता होय की नाही लास्ट इयर मध्ये. ओके. आता आम्ही काय बघूया म्हटलं तर पॉलिनॉमियल्स म्हटलं तर काय ह्याच्यामध्ये कसं इक्वेशन्स राहते, एक्सप्रेशन्स कसं येते ते आम्ही बघू आपण. ओके. सो पॉलिनॉमियल म्हटलं तर काय, दी अल्जेब्रिक expression in one variable is a polynomial if the index of the variable of each term is a whole number. ओके. तो सगळेजण हे नोट करून घ्या. आय होप तुम्ही तुमचा नोटबुक पेन घेऊन बसला म्हणून घ्या. ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके. तो आता मी इकडे एक्झाम्पल लिहते बघा. ओके. तो इथं मी एक एक्सप्रेशन लिहिले होय काय नाही, एक इक्वेशन लिहिले. ह्याच्यामध्ये काय आहे, हे सिमिलर अल्जेब्रिक एक्सप्रेशनला सिमिलर आहे. तो पॉलिनॉमियल्स म्हटलं तर काय, हे पण एक अल्जेब्रिक एक्सप्रेशनच राहते. तो हे सॉल्व करायचं पण आम्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसं सॉल्व करतो नाही तसंच आम्ही सॉल्व करायला लागते. ओके. तो हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन राहते, त्याच्यामध्ये काय व्हेरिएबल्स राहतात नाही. व्हेरिएबल्सची इंडेक्स काय राहतात नाही. इफ each index of a variable is a whole number. तो व्हेरिएबल कुठं आहे, इथं आहे. येस, व्हेरिएबल टर्म्स इथं आहे, एक्स 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 हे आम्ही व्हेरिएबल्स म्हणतो. ओके. तो व्हेरिएबलचं इंडेक्स काय राहतात नाही, हे आम्ही काय वर एक्स वरती लिहिलो नाही ते. तो इंडेक्स काय राहतात नाही. आता ते होल नंबर्स राहिलं तर ते पुरा एल्जिब्रिक एक्सप्रेशनला आम्ही काय म्हणतो, आम्ही पॉलिनॉमियल्स सांगतो. ओके. द एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज polynomial if index of each term of an algebraic expression in one variable is a whole number, it is nothing but polynomial. तो पॉलिनॉमियल म्हटलं तर काय, हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन राहते. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये कोण व्हेरिएबल्स आहेत नाही, ते व्हेरिएबल्स वरती आम्ही काय लिहितो, इंडेक्स नंबर्स लिहितो. ह्याला आम्ही काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो. ओके. त्याच्या व्हेरिएबल वरती आम्ही काय लिहितो नो, इंडेक्स नंबर्स, ते होल नंबर राहिलं तर ते पूर्ण एक्सप्रेशनला आम्ही काय सांगतो, पॉलिनॉमियल सांगतो. ओके. पॉलिनॉमियल सांगतो. ओके. प्लीज मेक अ नोट ऑफ इट. तुम्ही हे लिहून घ्या, नंतर आम्ही कंटिन्यू करून घेऊ आम्हाला.
सगळं लिवला? येस. आता आम्ही डिग्री ऑफ पॉलिनॉमियल त्याच्यावरती थोडं डिस्कशन करू आपण. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हटलं तर काय? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. तर डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल म्हटलं तर आम्ही आता इंडेक्स नंबर मन सांगितलो मी, होय काय नाही? व्हेरिएबल वरती मी काय लिहितो? नंबर्स लिहितो. त्याला आम्ही इंडेक्स मन सांगतो, इंडेक्स नंबर्स, होय की नाही? त्याला आम्ही ऍक्च्युली पॉलिनॉमियल मध्ये डिग्री मन सांगतो. ओके. डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल म्हटलं तर द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज द डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल मन सांगतो. तो आता मी एक पॉलिनॉमियल लिहितो, आता एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ओके, लिहिलं तर त्याच्यामध्ये कोणचा ग्रेटेस्ट इंडेक्स राहतात ने, ते आम्ही ते पॉलिनॉमियलचं डिग्री मन सांगतो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल इथं दाखवतो. येस. सेम एक्झाम्पल घेऊ आपण. 7x³ प्लस 5x² प्लस 2x+1. ओके. हे एक्झाम्पल मी लिहिलो होतो. आता इथं तुम्ही व्हेरिएबल बघितलं तर कुठं आहे? एक्स एक्स एक्स. ओके. इथं तुम्ही बघितलं तर इथं काय तुम्ही दिसाले? एक्स वरती 3 आहे, एक्स वरती 2, आणि इथं काय बी नाही. तो आता 3 2 काय बी नाही म्हटलं तर, काय बी नाही म्हटलं तर काय राहते मला सांगा? कॅन एनीबडी टेल what can be the degree of polynomial in 2x? Can anybody tell what can be the degree of a polynomial in 2x? It is 1. काय बी आम्ही नाही लिहिलंय म्हटलं तर ह्याच्यावरती 1 आहे मन अर्थ. मी आम्ही काय करतो? 1 मन नाही लिहून घेतो. ते अंडरस्टूड है की इथं काय बी नाही लिहिलं म्हटलं तर 1 आहे मन. ओके. आता 7x³ 5x², 2x 1 आहे मन सांगितलो मी. आता तुम्ही बघितलं तर व्हेरिएबलचा वर काय आम्ही नंबर लिहिलो नाही, इंडेक्स नंबर्स, त्याच्यामध्ये हायेस्ट इंडेक्स नंबर कोणचा आहे? हायेस्ट या फिर ग्रेटेस्ट इंडेक्स कोणचा आहे व्हेरिएबलचा? ते 3 आहे. ते 3 आहे. तो आमचा डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, हे पॉलिनॉमियल मी काय दिलो त्याचं डिग्री काय हुलं सांगा? 3 हुलं. काय हुलं? 3. सो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हटलं तर ग्रेटेस्ट इंडेक्स काय राहतात नाही ते पॉलिनॉमियल मध्ये, काय व्हेरिएबल्स राहतात नाही त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट इंडेक्स कोणचा राहतात नाही त्याला आम्ही डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणतो. ओके. आता मी ह्याचं मीनिंग लिहिते म्हणा, प्लीज मेक अ नोट ऑफ इट. इन अ पॉलिनॉमियल द ग्रेटेस्ट इंडेक्स, greatest index of the variable is the degree of the polynomial. Yes. तो हे लिहून तुम्ही एक्झाम्पल पण लिहून घ्या. मेक अ नोट ऑफ इट. येस. लिहून घेतला तुम्ही? ओके. ऑल राईट. तो आम्ही हे चॅप्टर मध्ये पॉलिनॉमियल्स मध्ये आम्ही कसं डिव्हिजन करतो,
ओके, ते आम्ही शिकणार आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही फर्स्ट काय समजून घ्या म्हटलं तर, इंडेक्स नंबर्स लय इम्पॉर्टंट रोल प्ले करते पॉलिनॉमियलचं डिव्हिजन करायला. तुम्हाला इंडेक्स नंबरचं व्हॅल्यू तिकडं समजलं तर तुम्हाला काय होते, डिव्हिजन करायला इझी होते. सो त्याच्यासाठी आम्ही फर्स्ट काय करू आता, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल वर थोडं बघून घेऊया कसं कसं येते मग. ओके, हे काय टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल आहे ना, ते आम्ही डिग्रीवरच डिवाइड करतो. डिग्री काय राहते नाही, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल्स काय राहते नाही, त्याच्या वरतीच आम्ही काय करतो, दुसरी दुसरी पॉलिनॉमियल्स वेगळा वेगळा आम्ही डिवाइड करून घेत जातो पॉलिनॉमियलला. ओके, तर फर्स्ट आम्ही काय बघूया म्हटलं तर, लिनियर पॉलिनॉमियल म्हणूया. बघूया, लिनियर पॉलिनॉमियल म्हटलं तर काय कसं राहतंय, 2x+3. हे एक एक्झाम्पल मी इथं लिहिले. आता तुम्ही इकडे काय बघायला, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल कसा बघतो, फर्स्ट काय पण पॉलिनॉमियल देतात नाही त्याचा व्हेरिएबल आम्ही बघतो, होय का नाही. व्हेरिएबलचं काय इंडेक्स राहते, ते इंडेक्स काय म्हणते, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल मध्ये सांगतो मी. तो इथं तुम्ही बघितलं तर व्हेरिएबल कोणचं आहे, एक्स आहे. त्याचा डिग्री काय आहे, त्याचा डिग्री आहे 1. तो कोणचं बी पॉलिनॉमियल मध्ये त्याचा डिग्री 1 आला तर ते पॉलिनॉमियलला आम्ही काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल मध्ये सांग. काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल मध्ये सांग. ओके, नेक्स्ट सेकंड वन, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, येस. तो ह्याच्यामध्ये काय होते, मी आता इथं एक्झाम्पल लिहिते बघा, x² + x² - 5x + 4. ओके, तो आता तुम्ही बघा हे पॉलिनॉमियल्स व्हेरिएबल बघा, एक्स इथं एक आहे आणि इथं एक. ह्याचा डिग्री काय आहे, 2 आहे. ह्याचा डिग्री किती आहे, 1 आहे. ओके, तो सॉरी, ह्याचा इंडेक्स 2 आहे, ह्याचा पण इंडेक्स 1 आहे. तो आता मला सांगा हे पॉलिनॉमियलचं डिग्री काय झालं. डिग्री बघायला आम्ही काय बघाव, ग्रेटेस्ट इंडेक्स कोणचा राहते ते डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल होते. तो इथं कोणचा आहे, ग्रेटेस्ट इंडेक्स 2 आहे की नाही, 2 आहे. तो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हटलं तर काय, एक पॉलिनॉमियल्स कोणचं बी आम्ही पॉलिनॉमियल लिहितो नाही, त्याचा डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 2 आलं तर म्हटलं तर त्याचा ग्रेटेस्ट इंडेक्स 2 हुलं तर ते पॉलिनॉमियलला आम्ही काय म्हणतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये सांगतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नेक्स्ट, क्यूबिक पॉलिनॉमियल. क्यूबिक पॉलिनॉमियल म्हटलं तर काय काय होते. ओके, इथं बघा, इथं ग्रेटेस्ट डिग्री कोणचं आहे, 3. ग्रेटेस्ट इंडेक्स कोणचा आहे, 3 आहे. करेक्ट, हे पॉलिनॉमियलचं ग्रेटेस्ट इंडेक्स कोणचा आहे, 3 आहे. तर ह्याचा डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय हुला, 3 हुला. तो कोणचं बी पॉलिनॉमियल मध्ये त्याचा डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 3 आलं तर ते पॉलिनॉमियलला आम्ही काय म्हणतो, क्यूबिक पॉलिनॉमियल मध्ये सांगतो, क्यूबिक पॉलिनॉमियल. फोर्थ, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये काय होते, तो ह्याचं काय डिग्री राहते ना, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल ते 4 राहते, ते 4 राहते. सो ग्रेटेस्ट डिग्री कोणचं राहते, ग्रेटेस्ट इंडेक्स कोणचं राहते, 4 राहते. तर ते पॉलिनॉमियल आम्ही काय म्हणतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये सांग. ओके, तो हे थोडं तुम्हाला पीस ऑफ इन्फॉर्मेशन मी दिलो, प्लीज मेक अ नोट ऑफ इट. आय होप तुम्हाला डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल समजले म्हणून घेतो, मिनिंग ऑफ पॉलिनॉमियल समज, आय होप सगळ्यांना समजले. काय तर तुम्हाला डाऊट असेल तर प्लीज तुम्ही अनम्यूट करा, नाहीतर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही डाऊट्स घाला. हे तुम्ही नोट करून घ्या, नंतर आम्ही ह्याच्यावरती थोडी सिम्युलेशन्स बघून घेऊ आपण. ओके, येस, सगळा जण लिवला. ओके, तो आता मी माझा स्क्रीन शेअर करालो. येस, सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. ऑल राईट, तो आता तुम्ही इथं बघितलं तर इथं काय आहे सांगा, इथं वेगळं वेगळं
अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेत. ओके. आता आम्हाला काय करायचं आहे, मोनोमियल्स, बायनोमियल्स, ट्रायनोमियल आणि पॉलिनॉमियल मध्ये त्याच्यामध्ये आम्ही बायफर्केट करायला लागते. ओके. तो मोनोमियल म्हटलं तर काय, कोण तर सांगा, व्हॉट डू यू मीन बाय मोनोमियल? कुणाल तर माहिती आहे व्हॉट डू यू मीन बाय मोनोमियल? मोनोमियल म्हटलं तर, टेल मी. सिंगल टर्म राहते. ओके, एकच टर्म राहते, त्याला आम्ही मोनोमियल म्हणतो. बायनॉमियल्स म्हटलं तर दोन टर्म्स येते. ओके. आणि ट्रायनॉमियल म्हटलं तर तीन टर्म्स. आणि इथं पॉलिनॉमियल्स मध्ये काय होते, चार टर्म्स आम्ही इथं घेऊन बायफर्केट करायला लागते. ओके. ऑल राईट. ओके. तो नंबर ऑफ टर्म्स वर आम्ही काय करालो, इथं अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स डिवाइड करालो. ओके. तो मोनोमियल म्हटलं तर इथं फर्स्ट बघा, फर्स्ट एक्सप्रेशन, फाय सॉरी वाय रेस टू 6 प्लस वाय रेस टू 4 प्लस वाय रेस टू 3 प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय आहे. तो इथं केवढ्या टर्म्स झाल्या, एक, दोन, तीन, चार, पाच टर्म्स उरले. तो पाच टर्म्स म्हटलं तर हे कुठे येते, पॉलिनॉमियल मध्ये येते. नेक्स्ट, 16x² प्लस 44x प्लस 3x³ मायनस 1. केवढी टर्म्स उरले सांगा मला आता? एक, दोन, तीन, चार टर्म्स होते उरल्या. हे कुठे येते? हे पण, येस, व्हेरी गुड, हे पण कुठे येते, पॉलिनॉमियल मध्ये येते. चार टर्म्स उरलं नाही. येस. आता मला हे सांगा, -2y² प्लस 4y प्लस 2 किती टर्म्स झाले इथे? एक, दोन, तीन, तीन टर्म्स झाले. तीन टर्म्स म्हटलं तर हे कोणत्या मध्ये येते? येस, ट्रायनॉमियल मध्ये येते. ट्रायनॉमियल म्हटलं तर तीन टर्म्स राहते. नेक्स्ट, x5 प्लस 4x³ प्लस 9x² प्लस 4x प्लस 2 किती झालं, हे केवढी टर्म्स उरले? एक, दोन, तीन, चार, पाच. तो हे पण कुठे येते, पाच टर्म्स म्हटलं तर पॉलिनॉमियल. आता बघा, x² y प्लस 4x y केवढी टर्म्स झाली, हे एक आणि दोन टर्म्स झालं. तर दोन टर्म्स म्हटलं तर कुठे येते, बायनॉमियल्स. फाय terms are एक्स x x5 plus 4x cube plus 9x² plus 4x plus 2. 5x² करेक्ट. तो 5x² म्हटलं तर कुठे येते, हे सिंगल टर्म झालं. तो सिंगल टर्म कुठे येते, मोनोमियल है ना, मोनोमियल मध्ये येते ना. y² प्लस 4y प्लस 3 केवढी टर्म झालं, एक, दोन, तीन टर्म झालं. तो तीन टर्म्स म्हटलं तर कुठे येते, येस, ट्रायनॉमियल मध्ये येते. नाव x² प्लस 4xy प्लस 3x प्लस 1 केवढी टर्म झालं, एक, दोन, तीन, चार. चार टर्म झालेत. हे कुठे येते, पॉलिनॉमियल. येस, व्हेरी गुड. आता मला सांगा, आहे 3x प्लस 4y किती झालं, किती टर्म्स आहे, दोन टर्म्स आहे. हे कुठे येते, हे कुठे येते सांगा मला? हे येते ती, येस, बायनॉमियल मध्ये येते ती. नाव 2 - 4x² 2 - 4x² हे कुठे येते ती, हे पण किती टर्म झालेत, दोन टर्म झालेत. तो हे पण बायनॉमियल मध्ये येते ती. येस. नेक्स्ट, 9a²b हे कुठे येते, एकच टर्म, हे एकच टर्म म्हटलं तर मोनोमियल. 4x³ प्लस 4x² प्लस 3x हे कुठे येते, किती टर्म झालं, तीन टर्म झालं. तो हे कुठे येते सांगा मला, कुठे येते? येस, ट्रायनॉमियल. 2a प्लस 5 दोन टर्म झालं. तो हे आम्ही बायनॉमियल मध्ये घेतो. x² प्लस 4xy प्लस 3x हे कुठे येते, तीन टर्म्स, तो ट्रायनॉमियल. -6pq एकच टर्म है, मोनोमियल. -3x एकच टर्म, मोनोमियल. तो आता मी सगळं बायफर्केट केलो, आता आम्ही सॉर्टिंग केलो. चेक करू हा, आमची आन्सर्स आहे करेक्ट आहे काय नाही. येस, तो आमची आन्सर्स करेक्ट हुलं. येस. तो आता आम्ही नेक्स्ट सिम्युलेशन बघू आपण, एक मिनिट. येस. ओके. सगळ्यांना माझा स्क्रीन दिसाले नाही? ओके, फर्स्ट वन.
The coefficient of the first term with a polynomial is in standard form. It helps with the end behaviors. The coefficient of the first term with a polynomial is in standard form. It helps with the end behaviors. तो ह्याच्यामध्ये कोणचा ह्याला मॅच होते? तो इट कम्स ॲज लीडिंग कोएफिशियंट म्हणून सांगतो मी. तो लीडिंग कोएफिशियंट एक कोएफिशियंट राहते त्याचं फर्स्ट ए पॉलिनॉमियलचं फर्स्ट टर्म मध्ये काय कोएफिशियंट राहते ने ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये राहते. इट हेल्प्स विथ द एंड बिहेवियर्स पण म्हणतो. An expression of more than two algebraic terms, especially the sum of several terms that contain different powers of the same variable. ओके, एक एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये मोर देन टू अल्जेब्रिक टर्म्स, एक दोन से ज्यादा अल्जेब्रिक टर्म्स राहते आणि युजली काय राहते त्याच्यामध्ये सम ऑफ सेव्हरल टर्म्स, दोन से ज्यादा पण टर्म्स त्याच्यामध्ये आम्ही काय करतो ऍड करतो आणि त्याच्या टर्म्स बरोबर ते काय राहते डिफरंट पॉवर्स पण राहते व्हेरिएबल्सला. तो त्याला आम्ही काय म्हण सांगतो, त्याला आम्ही पॉलिनॉमियल म्हण सांगतो. सो पॉलिनॉमियल एक एक्सप्रेशन राहते. ते एक्सप्रेशन कसं राहते, इट कंटेन्स व्हॉट, त्याच्यामध्ये सेव्हरल टर्म्स राहते, वेगळ्या वेगळ्या टर्म्स घेतो मी त्याच्या आम्ही सम करतो ऍड करतो. होय, ते टर्म्सला आणि व्हेरिएबल्स पण राहते ते व्हेरिएबल्सला आम्ही काय लिहितो इंडेक्स पॉवर्स, त्याची पॉवर्स पण लिहितो आम्ही. तर त्याला आम्ही पॉलिनॉमियल मध्ये सांगतो. अ पॉलिनॉमियल विथ हायेस्ट डिग्री ऑफ 3. आता आम्ही बघितलो त्याचा डिग्री 3 राहिला तर ते पॉलिनॉमियलला आम्ही काय म्हणतो, क्युबिक पॉलिनॉमियल म्हणून सांगतो. अ पॉलिनॉमियल विथ ओनली वन टर्म, एकच टर्म आहे ते पॉलिनॉमियल मध्ये, ते आम्ही काय म्हणतो त्याला मोनोमियल म्हणून सांगतो. अ पॉलिनॉमियल विथ हायेस्ट डिग्री ऑफ 2, हायेस्ट डिग्री ऑफ 2, त्याचा डिग्री 2 राहिला तर डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 2 राहिला तर ते पॉलिनॉमियलला आम्ही काय सांगतो, क्वाड्रेटिक. क्वाड्रेटिक. when the terms of a polynomial are placed in descending order, it is standard form of a polynomial. आम्ही पॉलिनॉमियलचं काय आम्ही लिहितो नाही, ते ऑलवेज आम्ही डिसेंडिंग ऑर्डर म्हटलं तर ते हायेस्ट टू लोवेस्ट इंडेक्स पॉवर त्याच्यामध्ये आम्ही लिहितो, ते सिक्वेन्स मध्ये लिहितो. त्याच्यासाठी त्या टाइप आम्ही लिहिलो तर त्याला आम्ही काय म्हण सांगतो, ते पॉलिनॉमियल एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे म्हण सांगतो आम्ही. तो आम्ही ऑलवेज हायेस्ट टू लोवेस्ट इंडेक्स पॉवर्स ते सिक्वेन्स मध्ये लिहितो आम्ही एक पॉलिनॉमियलला. ओके, सो पॉलिनॉमियल विथ हायेस्ट डिग्री ऑफ 4 इट इज कॉल्ड एज क्वार्टिक. ओके, आता आम्ही बघू आमची आन्सर्स करेक्ट आहे काय नाही. लेट्स चेक. येस, करेक्ट झाला बघा. ओके, नेक्स्ट. The degree of the first term when a polynomial is in standard form, it is the number of roots a problem has. The degree of the first term when a polynomial is in a standard form, it is the number of root a problem has. It is nothing but degree of the polynomial. Degree of the polynomial म्हटलं तर काय, आम्ही पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं तर ते फर्स्ट टर्मचं डिग्री येऊन सोडते. कशाला म्हटलं तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल आहे म्हटलं तर ते सिक्वेन्स कसं राहते, हायेस्ट टू लोवेस्ट इंडेक्स नंबर सिक्वेन्स मध्ये आम्ही लिहितो. तो फर्स्ट टर्मचं काय डिग्री राहते ना ते हायेस्ट राहते. तो तेच काय होऊन सोडते, ते पॉलिनॉमियलचं डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल होऊन सोडते. ओके, अ पॉलिनॉमियल विथ हायेस्ट डिग्री ऑफ 1 इट इज लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ 1 एक पॉलिनॉमियलचं डिग्री एक आला तर आम्ही काय सांगतो त्याला लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. अ पॉलिनॉमियल विथ ओनली 3 टर्म्स, तीनच टर्म्स आहेत त्या पॉलिनॉमियल मध्ये, त्याला आम्ही ट्रायनॉमियल म्हण सांगतो. नेक्स्ट, अ पॉलिनॉमियल विथ हायेस्ट डिग्री ऑफ 5, 5 डिग्री आला तर पॉलिनॉमियल मध्ये त्याला आम्ही काय म्हणतो क्विंटिक. क्विंटिक तो आम्ही नुसतं डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 4 आला तर त्याच्याबद्दल आम्ही बघितलो होतो, क्वार्टिक पॉलिनॉमियल पर्यंत आम्ही बघितलो होतो. बट आता हायेस्ट डिग्री 5 आला तर त्याला आम्ही काय म्हणतो क्विंटिक म्हणतो. पॉलिनॉमियल विथ ओनली 2 टर्म्स, दोन्हीच टर्म राहिला तर त्याला आम्ही बायनॉमियल म्हणून सांगतो. टर्म विथ नो व्हेरिएबल, ते टर्म मध्ये कोणचं बी व्हेरिएबल्स नाहीये, एक्स वाय झेड असं कोण बी त्याचं संगच नाहीये, त्याला आम्ही कॉन्स्टंट म्हणून सांगतो. ओके, येस.
तर करू आमची आन्सर सबमिट. लेट्स चेक. येस. ओके. येस. तो आणि एक आम्ही इकडे बघू आपण सिम्युलेशन. व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. हे पॉलिनॉमियल दिलेत आम्हाला. ह्याच्याबद्दल डिग्री काय होते हे पॉलिनॉमियलचं. तो आता इथं तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. कशाला म्हटलं तर ते व्हेरिएबल एक्स आहे ना त्याची इंडेक्स नंबर्स बघा. ते हायेस्ट टू लोएस्ट सिक्वेन्स मध्ये आहे 4 3 2 1. करेक्ट. तो हे पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे मग सांगतो मी. तो हे पॉलिनॉमियलचा डिग्री बोला मला. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय होते. तो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हटलं तर काय. कोणचं व्हेरिएबलचं हायेस्ट इंडेक्स नंबर राहते ना ते आमचं काय होऊन सोडते. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल होते. तो ह्याच्यामध्ये कोणचं आहे. 4 आहे. तो आमचा आन्सर 4 असेल. येस 4 आहे बघा. नेक्स्ट. फाय इज अ मोनोमियल ऑफ डिग्री. फाय इज अ मोनोमियल ऑफ डिग्री. 1 असेल. 1 आहे. लेट्स चेक आमची आन्सर्स बघू आपण. नाही आमची आन्सर 1 नाही आहे. द करेक्ट आन्सर इज 0. तो इट इज अ मोनोमियल ऑफ डिग्री 0. अ पॉलिनॉमियल ऑफ द सेकंड डिग्री इज कॉल्ड ॲज. पॉलिनॉमियल मध्ये सेकंड डिग्री आलं तर डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 2 आलं तर ते पॉलिनॉमियलला आम्ही काय सांगतो. इट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. येस. The value of the polynomial 7x raised to 4 plus 3x square minus 4 when x is equal to -2. तो आम्हाला इथं काय करायचं आहे. -2 चा व्हॅल्यू एक्स मध्ये सबस्टिट्यूट करून त्याचा व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. हे आम्ही लास्ट मध्ये सॉल्व करू आपण. ओके. येस. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. Classify this polynomial 2x square plus 3x minus 4. Cubic trinomial, quadratic trinomial, quadratic binomial, monomial, quartic trinomial. आता फर्स्ट तुम्ही बघा केवढी टर्म्स आहे ह्याच्या पॉलिनॉमियल मध्ये. किती टर्म्स आहे. 1 2 3 टर्म्स आहे. तो टर्म वरती आम्ही गेलो तर काय होते. ट्रायनॉमियल होते. आता डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल बघा कोणचं आहे. 2 आहे. हायेस्ट डिग्री कोणचं आहे. 2 आहे. तो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 2 म्हटलं तर काय आहे ते क्वाड्रॅटिक. नंबर ऑफ टर्म्स म्हटलं तर ट्रायनॉमियल. तो क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आमचं काय होलं. करेक्ट आन्सर होलं. येस. क्लासिफाय दिस पॉलिनॉमियल. इथं बघा 2x आहे नुसतं. तो लिनियर मोनोमियल है काय. क्वाड्रेटिक मोनोमियल है. कॉन्स्टंट है. लिनियर ट्रायनोमियल है काय. फ्रेट है. तो इथे तुम्ही बघितलं तर एकच टर्म आहे म्हटलं तर काय येते. मोनोमियल येते. आणि डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल पण 1च आहे. 1 आहे म्हटलं तर किती येते. कोणचं पॉलिनॉमियल येते. लिनियर पॉलिनॉमियल येते. होय काय नाही. नंबर ऑफ टर्म्स आणि डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल वर आम्ही काय करतो. पॉलिनॉमियल्सला बायफरकेट करतो. डिवाइड करतो. इथं तुम्ही डिग्री वर बघितलं तर एकच डिग्री आहे ते लिनियर होलं. आणि नंबर ऑफ टर्म पण एकच आहे मोनोमियल. तो लिनियर मोनोमियल. येस. क्लासिफाय दिस पॉलिनॉमियल 3x³ + 6 दिलेत. सांगा मला कोणचं येणार का. सो नंबर ऑफ टर्म्स बघा किती आहे. 2 आहे. तो 2 असलं तर कोणचं पॉलिनॉमियल येते. बायनॉमियल म्हण सांगतो मी. आता डिग्री बघा किती आहे. 3 आहे. 3 म्हटलं तर कोणचं येते. क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतो मी. सो क्युबिक आणि बायनॉमियल इथं आहे बघा. येस. ओके. तो हे आम्ही सॉल्व करू आम्हाला. लेट्स चेक. तर मी रब करतो. सो 7x⁴ + 3x² -4. एक्स ची व्हॅल्यू किती दिलेत त्यांनी. -2 पण दिलेत. सो -2 ह्याच्यामध्ये आम्ही सबस्टिट्यूट करू आम्हाला. 7 × -2⁴ + 3
-2 रेस टू 2 -4. ओके. -2 रेस टू 4 म्हटलं तर काय, -2 × -2 × -2 × एक मिनिट, इथं मी सॉल्व करतो बघा. -2 × -2 × -2 × तो 4 टाइम आम्ही काय करायला लागते, -2 ला मल्टिप्लाय करायला लागते. ओके, तो दोन दोनचा एक ग्रुप करून घेऊ आपण. हे एक ग्रुप झाला आणि हे एक ग्रुप झालं. ओके. तो इथं तुम्ही बघितलं तर -2 × -2 किती येते, 2 2 जा 4. मायनस इंटू मायनस बिकम्स प्लस. तो इथं मी कोणचं बी साइन नाही घालते. इंटू 2 × 2 4. सेम मायनस इंटू मायनस अगेन प्लस होऊन सोडते. तो 4 4 जा किती आला, 16 आला आमचा आन्सर. 7 × 16. आता बघा, 3 × -2 रेस टू 2 है. -2 रेस टू 2 म्हटलं तर -2 × -2. सो 2 2 जा किती येते, 4. मायनस इंटू मायनस प्लस. तो 4 - 4. आता मला सांगा 16 × 7 किती येते, 7 16 जा या फिर 16 7 जा किती येते. पटकन सांगा मला, 16 7 जा किती येते, 112. प्लस 3 4 जा 12 -4. सो 112 प्लस 12 किती येते, 112 प्लस 12 किती येते, 124. 124 मध्ये -4 करा, 124 मध्ये -4 करा किती येते, इट इज 120. तो आमचा आन्सर काय येते, 120. चेक करू हा, इथं मी माझा स्क्रीन शेअर करतो मन, एक मिनिट. सो येस, आमचा आन्सर करेक्ट तुला 120 पण आला. ओके. तो आय होप सगळ्यांना पॉलिनॉमियल, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हटलं तर काय त्याचं मीनिंग सगळ्यांना इझिली अंडरस्टँड होलंय म्हणून घेतो. ओके. तो आजचा क्लास विथ अ शॉर्ट नोटीस, विथ अ शॉर्ट थॉट ऑफ द डे आम्ही संपू घेऊया म्हणा. येस. तो आय होप सगळ्यांना माझा स्क्रीन दिसाले. येस. व्हॉट इज द थॉट ऑफ द डे, बिलीव्ह यू कॅन अँड यू आर हाफ वे देअर. ह्याचं मीनिंग काय सांगते आम्हाला, तुम्ही फर्स्ट तुमच्यावरती तुम्हाला काय ठेवून घ्या, तुमच्यावरती तुम्हाला कॉन्फिडंट ट्रस्ट तुम्ही ठेवून घ्या की आम्ही काय करालो, आम्ही काय वर्क करालो, एफर्ट्स घालालो नाही, ते आम्हाला सक्सेस देते, आमचं ड्रीम अचीव करायला आम्हाला हेल्प करते. म्हणून आम्ही फर्स्ट आमच्यावरती आम्ही काय ठेवून घ्या, ट्रस्ट ठेवून घ्या. आणि एव्हरी टाइम हे ट्रस्ट कोणचं बी गलत कामला यूज करायचं नाही. नुसतं काय करायचं, आम्ही चांगल्या कामाला आमचं ट्रस्ट, आमचं एफर्ट्स घालावं लागते. ओके. तुम्ही कवा हे अंडरस्टँड करून घेता की दॅट टास्क आय कॅन डू, आय कॅन अचीव समथिंग इन माय लाईफ, हे तुम्ही आता म्हणून घेतलं तर तुमचं हाफ वे कम्प्लीट होऊन सोडते. हाफ ऑफ द सक्सेस तुम्ही ऑलरेडी अचीव केला. नुसतं ते काय हाफ उरले नाही, ते तुम्ही थोडा एफर्ट्स घालून अचीव करायला लागते. ओके. तो आजचा क्लास इथंच स्टॉप करू आपण. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती, जय महाराष्ट्र.